क्रिकेट खेळायचो मी. म्हटलं हे महानगरपालिकेलाच आनंद होऊ शकतो अशी परिस्थिती. धर्मवीर 2 मध्ये मोदा जोशी असणार आहेत. तुम्ही केलंय कधी नाटक? विनोद कांबळे, सचिन वगैरे माझ्या नंतरचे. अरे अरे मी पोलीस कॅम्पातही राहिलोय मी आणि बघितली आणि मला ती आवडली. हा स्ट्रगल नाही आहे, मी फक्त आनंद. नमस्कार, मी सिद्धेश. साम टी व्हीच्या डिजिटल न्यूजरूममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्यासोबत एक खास व्यक्ती गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहे. ती म्हणजे विजय निकम. विजय निकम यांना कोणत्याही ओळखीची वेगळी गरज नाही आहे. वेगवेगळे कॅरेक्टर रोल असतील किंवा त्यांचा अभिनय असेल, लेखन असेल, दिग्दर्शन असेल, वेगवेगळ्या गोष्टींसाठी ते ओळखले जातातच. त्यांच्या वेबसिरीज असतील, सिनेमे असतील आणि आताची नवी जाहिरातही असेल, अनेक गोष्टींसाठी ते प्रसिद्ध तर आहेतच. पण त्यांच्याबरोबर निवांतपणे गप्पा मारण्यासाठी ते आज मनमोकळेपणाने आज आपल्याबरोबर आले. त्यांचं पहिलं तर मी स्वागत करतो. खूप खूप स्वागत तुमचं. आणि थेट आपण गप्पांना सुरुवात करूया. तुम्ही नेमकं सध्या काय करता आणि काय सुरू आहे तुमचं सध्या? तुम्ही फक्त नाटकं करता, सिनेमे करता, वेबसिरीज करता, की लिहिता, की दिग्दर्शन करता? नेमकं काय करता? नेमकं तुमच्याकडे काय म्हणून बघायचं? प्रश्न चांगला आहे, म्हणजे मलाच विचारावा लागला स्वतःला. कसं होतं की ना, म्हटलं तर दिशाहीन, म्हटलं तर काही प्रमाणात निवृत्त आणि म्हटलं तर आनंदी, असे 3 प्रकारे मी जगतोय. आता या तिन्हीची व्याख्या करतो तुम्हाला. आनंदी एवढ्यासाठी की मला अत्यंत आवडीच्या क्षेत्रातलंच मी काहीतरी करतो. लिहावंसं वाटलं लिहितो, दिग्दर्शन करावंसं वाटलं दिग्दर्शन करतो आणि अभिनयाची कामं आली की अभिनय करतो. आता हा आनंदाचा भाग असल्यामुळे, पण यातलं नेमकं आज काय करायचं, उद्या काय करायचं, परवा कुठलं काय काय बघायचं राहिलं आहे ते बघायचं, असं इतकं म्हणजे मला सुदैवाने या गेल्या 7-8 वर्षात एवढं स्वातंत्र्य मिळालं आहे की मला असं काहीतरी ठरवून करायची इच्छाच होत नाही. आत्ता मूडाला चला असं करू, मग मूडाला चला तसं करू, असं झालं आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांपासून त्यातून बऱ्यापैकी मुक्त झालो आहे. आणखी इतकी वर्ष अभिनय करायचा राहून गेला होता, लेखन दिग्दर्शनच चाललं होतं कारण जॉब होता माझा. आता माझा जॉब सोडला, मी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतली 2014 नंतर. मग अभिनयाची सुदैवाने कामं आली आणि एका कामाला लागून दुसरी अशी होत गेली आणि मी अभिनय आत्ता तर जास्त प्रमाण कशाचं आत्ता तर अभिनयाचं आहे. त्यातून वेळ मिळेल तेव्हा लक्ष नाटकाकडं जातच जातं. आत्ताच एक नाटक लिहून पूर्ण झालं आहे आणि त्याचं प्रयोगाची वाट बघतो. व्यावसायिक, प्रायोगिक? नाही, व्यावसायिक माझ्या आत्तापर्यंत जी नाटकं व्यावसायिक आली ती आधी स्पर्धांमध्ये मी केलेली होती. ती कोणीतरी पाहिली, प्रोड्युसर्सना सुचवली आणि तशीच ती आली. डायरेक्ट एकही नाटक, कारण काय होतं, एक जो ढाचा आहे व्यावसायिक नाटकांचा असं म्हटलं जातं की अशा अशा तऱ्हेचीच नाटकं चालतात, प्रेक्षकांना आवडतात. तर त्या ढाच्यामध्ये बसणारं माझं लिखाण नसतं आणि माझं लिखाण अगदीच काहीतरी ॲब्सर्ड किंवा खूपच इंटलेक्च्युअल असंही नसतं. पण माझ्या अनुभव विश्वाशी जवळीक साधणारं असतं, किंबहुना ते तसं असावं असा माझा आग्रह असतो. त्यामुळे त्या नाटकांचं वाचन होऊन एखाद्या प्रोड्युसरने ते घेणं, तर त्यांना कदाचित तेवढं ते व्हिज्युअलाइज होत नाही. त्याचा प्रयोग झाल्यानंतर ते व्हिज्युअलाइज व्हायला सोपं जातं आणि ते इंटरेस्टिंग आहे असं पटतं. त्यामुळे त्याचा प्रयोग करायचं चाललं आहे. तुम्ही नोकरीचा उल्लेख केलात, तर आम्हाला जरा त्याच्याबद्दल पण थोडंसं सविस्तर सांगा. तुम्ही कुठे नोकरी करत होतात? तुम्ही शिकलात काय? मग नोकरीला कसे लागलात? आणि मग नोकरी फक्त याच कामासाठी तुम्ही VRS घेतला की काय? हे थोडंसं उलगडून आम्हाला सांगाल का? काय झालं, माझ्या वयाच्या 18व्या वर्षी माझे वडील गेले. मला भाऊ नाही, बहीण नाही. मी आणि आई आम्ही दोघेच होतो. म्हटलं तर आईच्या पेन्शनवर घर चाललं असतं, इतका तेव्हाही निवांत होतो. आणि गरजा सुदैवाने एका मध्यमवर्गीय घरात तुम्हा सगळ्यांना माहिती आहे फार मोठ्या गरजा नसतात. आहे त्यात आनंदी राहण्याची एक वृत्ती असतेच. तेव्हाच त्याच्या आधी वडिलांचं जे बदली व्हायची तसतसं ते आम्ही शिफ्ट व्हायचो.
तर तेव्हा मी नेमकं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं माझ्या वयाच्या 18व्या वर्षी आणि नेमके वडील गेले. आणि मग मला अचानक जाणवलं की अरे आपण ते जबाबदार वगैरे काय ते असायला हवं आता असं. तर मग आता हरकत नाही, तरी बर्डन नव्हतंच, कारण काहीतरी बहिणींची लग्न किंवा आणखी काहीतरी भाऊ शिकतोय वगैरे असं काही नव्हतं. मी एकटाच असल्यामुळे त्यामुळे तसं हसत खेळत नाचत गातच आयुष्य गेलं. पण मग इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं त्या जबाबदारीमुळे. अदरवाईज मला वाटतं माझं राहून गेलं असतं, कारण त्या काळात मला क्रिकेट खेळण्याचा बराच म्हणजे क्रिकेट खेळायचो मी. माझी शाळा शारदाश्रम विद्यामंदिर, 5वी ते 12वी मी शारदाश्रमला होतो. आचरेकर सरांकडे खेळायचो. त्यांच्या जे ससानियन आणि कामत मेमोरियल नावाचे 2 क्लब्स आहेत तिथे खेळायचो. त्यामुळे क्रिकेट म्हणजे फार काहीतरी मोठा क्रिकेटर होईन इतपत नव्हतो हे कुठेतरी जाणवत होतं. तेव्हा नव्हतं जाणवत, आता जाणवतं ते. तेव्हा जाणवत होतं. तर म्हणजे आतून ते माहितीच असतं आपल्याला, आपण तिथपर्यंत. पण म्हणजे स्वप्नही क्रिकेटचीच पडायची. झोपताना झोप नाही लागली की मी कसं 100 करतोय वगैरे असं स्वप्न बघितलं की झोपही लागायची. असं 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 आणि टेबल टेनिसही खेळायचो. त्यामुळे अभ्यास हा नेहमी दुय्यम स्थानावर राहिला. किंबहुना मला नाही वाटत की अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये माझी बुद्धी फारशी चालतच नसे. नाही, 12वी पर्यंत मराठी मीडियम, म्हणजे पण ते 11वी-12वीला इंग्लिश येतच तसं बघायला गेलं तर. आणि नंतर ह्याला इंजिनिअरिंगला. तर तशा अवस्थेत मग नोकऱ्या त्या काळी सिव्हिल इंजिनियर्सना इतक्या मिळत की मी ही नोकरी सोडायचो काही कारणास्तव. कारण मला ते आजही नाही जमत, तेव्हाही खोटेपणा जमत नव्हता. आणि नेमका मी नको त्या फील्डमध्ये गेलो होतो, सिव्हिल इंजिनियर. तर तिथं म्हणजे खोटेपणा न जमणं म्हणजे तुमच्याकडे डिग्रीच नाही आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या असं मानतात लिटरली. म्हणजे ते जमावं लागतं म्हणे असं. तर त्याच्यामुळे मला प्रत्येक वेळी वाद व्हायचा आणि ते मग ते सोडायचो मी आणि नंतर 15 दिवसाच्या आत दुसरी पकडायचो. इतक्या सहज नोकऱ्या मिळत असत. आज कुठलीही मुलं एवढी रिस्क घेऊ शकत नाही. तर थोडासा लकचाही भाग असावा, थोडंसं त्या काळाचा असर असावा. अशा 9 नोकऱ्या केल्यानंतर महानगरपालिकेत मला नोकरी मिळाली. नोकरी मिळाली म्हणजे माझा इंटरव्ह्यू तो तुम्हाला आता सांगतो. माझ्या एका अतिशय जवळच्या मित्राचं वर्गातल्या त्याच दिवशी लग्न होतं. आणि लग्नाला आम्ही जाणाऱ्यांपैकी 3-4 त्याच ग्रुपमधले आम्ही त्याच दिवशी इंटरव्ह्यूला गेलो होतो. आणि आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला 11 वाजेपर्यंत रिकामं करतो. आम्ही 9च्या आधी 9:45लाच तिथे पोहोचलो आणि आम्हाला 3 वाजता बोलवलं. लग्न वगैरे सगळं गेलं, मेंटली सगळे गेले होते कामातून. आणि मला इंटरव्ह्यू चालला होता. हे सांगा, नाही माहीत. बरं ते सांगा, नाही माहीत. अहो ते सांगा, आठवत नाही. बरं काय विचारू आम्ही तुम्हाला? तर म्हटलं बरं हे विचारा. तर बरं मग यातलं हे सांगा. नाही सॉरी, नाही आठवत. कधी उठून इथून बाहेर जातोय आणि मी लग्नाला धावतोय अशी परिस्थिती होती. शेवटी त्यांनी मग ती सर्टिफिकेट्स पाहिले. अच्छा खेळता का तुम्ही, त्यामुळेच तुम्हाला अभ्यास नसावा जमत वगैरे. म्हटलं शक्यता आहे सर. म्हणजे पण म्हणाले एक गोष्ट तुमची आवडली. म्हटलं सर काय? नाही प्रामाणिक आहात. तर म्हटलं नाईलाज असल्यावर असतोच मॅडम. असा तो इंटरव्ह्यू झाला. बाहेर आलो, मी आईला फोन केला, मी लग्नाला चाललोय, इंटरव्ह्यू अतिशय वाईट झाला, मला नोकरी मिळणार नाही. आईने लगेच आपल्या देवापुढे दिवा लावणं वगैरे प्रकार सुरू केला आणि मी लग्नाला गेलो. आणि 15 दिवसांनी लेटर आलं, कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की तुमची निवड झालेली आहे. तर म्हटलं हे महानगरपालिकेलाच आनंद होऊ शकतो अशी परिस्थिती. पण त्यानंतर मात्र महानगरपालिकेचे उपकार, ती कृतज्ञता कधीच संपली नाही. शेवटपर्यंत जी संस्था माझ्या कुटुंबाला पोचते त्या संस्थेला एकही पैशाचं नुकसान होणार नाही माझ्यामुळे, झालाच तर फायदा व्हावा हे सतत जपलं आणि त्याचा शेवटपर्यंत अभिमान राहील. तुम्ही किती वर्ष नोकरी केली आणि मग नोकरी सोडण्याचा निर्णय केव्हा असा म्हणजे निश्चित झाला होता? कारण कॉलेजपासूनच करायचात का तुम्ही नाटकं आणि एकांकिका स्पर्धा वगैरे?
म्हणजे हे क्रिकेट थोडंसं फिकट व्हायला लागलं साधारण माझ्या वयाच्या 23-24व्या वर्षी मी नाटकात सुरुवात झाली. पृथ्वी थिएटरला हिंदी थिएटरने सुरुवात झाली. तर माझा एक मित्र तिकडे जायचा, त्याच्याबरोबर गेलो आणि ते पृथ्वीलाच मग राहिलो. मग 3-1 वर्ष मी पृथ्वी थिएटरला होतो. 83 सालची गोष्ट आहे, 84 सालची. आणि तिथपासून ते 3-4 वर्ष मी पृथ्वी थिएटरला, नंतर मग माध्यम नावाची एक संस्था डॉक्टर अनिल बांदिवडेकरांची, त्या संस्थेमध्ये आलो. आणि त्यानंतर मग माझी संस्था स्वतःची ती 25-1 वर्ष चालवली. असं करत तो प्रायोगिक आणि हौशी रंगभूमीमध्ये सतत कार्यरत राहिलो. लेखक काही कारणास्तव झालो, दिग्दर्शक काही कारणास्तव झालो आणि नट व्हायचं राहूनच गेलं शेवटपर्यंत. म्हणजे तुरळक कामं करण्याव्यतिरिक्त मी नुसताच लेखक दिग्दर्शक राहिलो. त्यामुळे मी जेव्हा 28.5 वर्ष नोकरी केल्यानंतर निर्णय घेतला की आता मात्र अभिनय करायचा बस झालं. मी कमिट करू शकत नव्हतो. सतत 10 दिवस रोल आहे म्हटलं तर मला एवढी रजा काही मिळत नसे. तर मग सोडली नोकरी आणि 28.5 वर्ष नोकरी केली आणि 1.5 वर्ष मला एकही काम मिळालं नाही अभिनेता म्हणून. कारण ऑडिशन्स वगैरे देत होता? नाही, सुदैवाने नाही, मला दुर्दैवाने म्हणायचंय की ना, नोकरी करणाऱ्या माणसांना ना काम मागायला त्रास होतो. म्हणजे ती सवय नसते. आपल्याला कसं रेग्युलर महिन्याचा पगार येतो, मागायला जाणं कमीपणाचं वाटतं. अर्थात तसं वाटायला हरकत नाही, आपण काही काम मागतो ना, काही वेगळं काही मागत नाही आहे. आणि त्यांना हजारो लोकांमधून तुम्हालाच का द्यावं त्यांनी, काहीतरी तुमची बॅकग्राऊंड कळू देत, हे सगळं मनाला पटत होतं, आजही पटतंय. पण आजही मागायची वेळ आली की त्रास होतो. तर हा कुठेतरी स्वभावातला एक वैगुण्य म्हणू आपण. तर मग मी घरी सांगितलं, चला मला आवडतं, माझ्या आईला, बायकोला, सगळ्यांना साताऱ्याला राहायला आवडतं. सुदैवाने आपलं घर आहे तिथं. तर चला आता साताऱ्याला सेटल होऊ. माझा मुलगा यांचा मित्र आहे, कॉलेजमेट आहेत ते. त्यामुळे त्याला त्यांचे मुलं, दोन्ही मुलांचा जन्म मुंबईत असल्यामुळे त्यांना काही तिथे राहण्याची कल्पना आवडत नव्हती. तर म्हटलं तुमची लग्न होऊन तुम्ही इथं सेटल व्हा, आम्ही तिकडं होतो वगैरे, इतकी तयारी झाली होती. आणि एक काम आलं आणि मग त्या कामाला धरून कामं येत गेली. ती आज तागत देवाच्या दयेनं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आहेत ते. मलाही खूप म्हणजे विचारायचं आहे, प्रश्न आहेत माझ्याही मनात, पण आपण सगळ्यांच्या प्रश्नांकडे वळूया, कारण गप्पा टप्पांचा कार्यक्रम आहे. तुषारपासून सुरू करूया. धर्मवीर 2 मध्ये मोदा जोशी असणार आहेत. हो, असणार आहे. आणि काय रोल असेल आत्ताच त्यांचा? मोदा जोशीच. नाही म्हणजे अजून काय पुढे त्याच्यामध्ये मी storyline ना तेवढी? स्क्रिप्ट नाही वाच, कारण मी ना जेव्हा जेव्हा त्यांची मीटिंग्ज आणि पार्टीज होत्या तेव्हा मी नव्हतो इथं. तर मग मी त्या तारडेंना म्हटलं, मग सॉरी मला नाही येता येणार. तर आता ते सगळं पुढे काय प्लॅन केलं आहे ना स्क्रिप्टमध्ये ते मला काहीही माहीत नाही. मला त्यांनी 9 तारखेपासून बोलवलं होतं, पण माझ्या एका हिंदी फिल्मला असल्यामुळे मी जाणार आहे 11 पासून. तर हां, पुढे माझा पुढचा प्रश्न होता की एक नाटक तुम्ही आता म्हणताय, आत्ता OTTचा भडीमार सुरू आहे अक्षरशः. आणि एक हे 19व्या शतकात जे माध्यम सुरू झालं नाटक, 21व्या शतकात अजूनही सुरू आहे. म्हणजे बरेच जण म्हणतात नाटकाला वाईट दिवस आले, पण प्रशांत दामलेसारखे आहेत किंवा तुम्ही आहात जे अजूनही नाटक धरून आहेत. तर ह्या सगळ्या OTTमध्ये एवढ्या सगळ्या कॉन्टेंटच्या बाजारात नाटक तग धरून कसं काय? तुम्ही केलंय कधी नाटक? नाही. ज्यांनी केलंय त्यांना विचारा, नशा असते ती. प्रशांत दामलेंनी आमच्यासारखं नाही, आम्ही तुरळक केलं, कधी व्यावसायिक, कधी हौशी, कधी. पण प्रशांत दामलेंचं मोठं श्रेय आहे. त्यांनी संस्थाही स्थापन केली, प्रोड्युसरही झाले, पण नाटकापासून ते कुठेही फारकत घेतली नाही त्यांनी. आणि एवढंच नाही तर तुम्हा सगळ्यांना एवढा आनंद दिला की आजही नुसतं प्रशांत दामले नाव बघितलं की हाऊसफुल होतं. तर ही आणि याच्यामध्ये काय असतं ते मी तुम्हाला ना शब्दात नाही सांगू शकत नाटकात. आता तुम्हाला मी विषय निघाला म्हणून सांगतो. बरं चाललंय माझं, तरीही मी गेल्या वर्षी एक नाटक लिहिलं आणि आता त्याचं काय करायचं. तर मुंबईतलं आमच्या सगळ्या ग्रुपमधली सगळे नट्या, सगळे व्यावसायिकला मग आता करायचं काय. तर मग मी साताऱ्यात रिकामा होतो, तिथल्या मुलांना घेऊन तेच नाटक मी बसवलं
आणि आत्ताच्या राज्यनाट्य स्पर्धेत तिथे काहीतरी त्यांचा गवगवा झाला की यांनी करायची काय गरज आहे, यांना असं काय नाही तसं काय. तर असं नसतं ना. आता समजा तुम्हाला कोणाला पुरणपोळी आवडते तर मी मी 13 साली खाल्ली होती, आज नको पुरणपोळी असं म्हणतो का आपण? तसं नाही होत ना. तर ते त्यांना कसं सांगणार? जोपर्यंत आम्ही नियमात बसतोय तोपर्यंत आम्ही करू शकतो. तर ते केलं, त्याचा प्रयोग झाला. त्या प्रयोगाला तिथे त्या मुलांचा अनुभव कमी असल्यामुळे तेवढा न्याय नाही मिळाला, पण त्या प्रोसेसचा जो आनंद असतो तो कुणीतरी नाटक करणाऱ्याला विचार मला शब्दात नाही सांगता येणार. सर तुम्ही शारदाश्रम शाळेत होता. सॉरी. हां, तुम्ही शारदाश्रम शाळेत होता. हो. आपण म्हणतो क्रिकेटचा कोहिनूर ज्याला म्हणू शकतो आपण, सचिन तेंडुलकर, तो तिथून घडला. हो. कारण ज्यांनी त्यांना घडवला, आचरेकर सर, त्यांचं काही काळ सान्निध्य तुम्हाला पण लाभलं. तर त्यांच्या काही आठवणी, काही किस्से तुम्ही सांगू शकता का? तर काय आचरेकर सर म्हणजे अतिशय. सचिन माझ्या नंतरचं आहे. विनोद कांबळे, सचिन वगैरे माझ्या नंतरचे. मी मी शाळा सोडल्यानंतर माझ्याबरोबर चंदू पंडित म्हणून विकेट किपर, कुणाला माहिती आहेत का? इंडियाला खेळले चंद्रकांत पंडित, ते माझ्याबरोबर. सुभाष क्षीरसागर वगैरे मुंबईला खेळणारी, नरेश चुरी रेल्वेतून खेळला, ती सगळी माझ्याबरोबर. त्यावेळी टीम एवढी स्ट्रॉंग होती की मी त्या शारदाश्रमच्या टीममध्ये बसत नव्हतो. मग मी ज्युनियर कॉलेजच्या टीममध्ये बसलो, पण मी सरांच्या दोन्ही क्लब्सना खेळायचो. अतिशय शिस्तबद्ध माणूस आणि फणसासारखा, वरून काटेरी. म्हणजे परवाच मी कुठेतरी सचिन तेंडुलकरचा इंटरव्ह्यू ऐकला. त्याच्यामध्ये सचिनने सांगितलं, मी रिटायर झालो तरीसुद्धा सरांनी मला वेल प्लेड कधी म्हटलं नाही. ज्या दिवशी मला घेऊन ते वेगवेगळ्या मॅचेसना घेऊन जायचे आणि तिथे स्कूटरवर बसून आणि ते असं करायचे आणि ते काय चुकलं विचारायचे वगैरे वगैरे, ज्या दिवशी ते मला वडापाव खायला द्यायचे तेव्हा मला कळायचं की अच्छा हां बरा खेळ. पण तेही चेहऱ्यावर हसू नाही. आल्या आम्ही नमस्ते सर करायचं, पुन्हा त्या 2 राऊंड्स मारायच्या शिवाजी पार्कला. त्यात कुणीतरी चुकारपणा केला, ते दिसलं तर 3री राऊंड मारावी लागायची. शिस्तीत हे नाही, अजिबातच खंड नाही. तर माझा आणखीन एक प्रश्न असा होता की BMC मध्ये नोकरी करत असताना तुम्ही सिव्हिल इंजिनियर होता, माझ्या मते एका मुलाखतीत मी ऐकलं होतं. तर तुम्हाला कोणी असं डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न केला का, की इतकी चांगली नोकरी आहे, कशाला अभिनयाच्या भानगडीत पडतोस वगैरे? ते तर तुम्ही, मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही नोकरी सोडत नाही आहे तोपर्यंत कुणी असं अडवायचं. पण नोकरी सोडायच्या वेळी मला माझ्या बॉसेसनी सांगितलं होतं की किती 6 वर्ष राहिलीत तुमची, तुम्ही असं करा ना, मी तुम्हाला असं डिपार्टमेंटला पाठवतो की जिथं कामच नाही काही, तुम्ही सही करा आणि जा की, कशाला उगाच ते सोडताय. तर कधी कधी सरकारी नोकरीत अशी काही डिपार्टमेंट्स असतात तिथं फार जबाबदाऱ्या नसतात, पण ना मग त्याचा एक गिल्ट येत राहतो आपल्याला. पगार येतो ना त्या दिवशी एक गिल्ट येतो, हे कसला घेतोय मी पगार, हा लोकांच्या टॅक्सेसचा पैसा आहे, त्यांनी विश्वासाने दिलेला आहे, त्याचा मी म्हणजे ते नाही आहे, तितकंसं बरं वाटत नाही, ते चांगलं फिलिंग नाही आहे. तर एवढी संधी आहे तर तुम्ही सोडताय तर मूर्खपणा करताय असं मला बॉसेसनी सांगितलं. चांगल्या हेतूने सांगितलं, पण मला ते नाही पटलं तसं. तर तुमचं बालपण वरळी बीडीडी शाळेत गेलं. हा, तर तुमच्या तुम्हाला कसं कळलं? मी हो का? वरळी पोलीस कॅम्पातच आहे. अरे मी पोलीस कॅम्पातही राहिलोय मी. हा, मी हिलटॉप हॉटेलच्या समोरच्या त्या, तुम्ही नाही, तुमचा जन्म नसेल, आता ज्या बिल्डिंग्स आहेत ना हिलटॉप हॉटेलच्या या बाजूला, म्हणजे डोंगरावर आपण खाली वटवाडीकडे उतरतो, सिंह गार्डनच्या इथं. सिंह गार्डनच्या बाजूला, ओके. आणि आपण भटवाडीकडे खाली उतरतो ना डोंगरावरून पायऱ्यांनी, तिथे ज्या बरॅक्स होत्या, ऑफिसर्स क्वार्टर्स होत्या, त्या बरॅक्स होत्या, आता बिल्डिंग्स आहेत. हो. तर तिथं राहायचो मी. तिथं आम्हाला सुदैवाने शेजारी सुनील गावस्कर, शेजारी निम्मी, शेजारी हातीसिंग, इंदिरा गांधींच्या, विजयलक्ष्मी पंडितांचे मिस्टर, हे सगळे शेजारी असायचे. त्यांच्या घरात आमचा बॉल जायचा. निम्मीचा भाऊ आफताब म्हणून होता, तो आमच्याबरोबर खेळायचा. काय तो काळ होता, सुवर्ण काळ होता. एक मला नाव विसरलं, मुंबईला खेळणारे गृहस्थ, ते आपल्या सिंह गार्डनच्या पलीकडची लागून जी बिल्डिंग आहे ना, म्हणजे आत्ताचं RT ऑफिसच्या बरोबर समोर, सुखदा. त्या बिल्डिंगचं नाव नाही आठवत, तिथे राहायचे. तर तेही खेळायचे आमच्याबरोबर.
मग खेळायलाही अशी अशी माणसं होती त्यावेळी. सर म्हणजे तुमचं क्रिकेट खेळणं कधीपासून सुरू झालं आणि तुमची आवड काय होती म्हणजे हे असंच सुरू आहे. तुला माहिती आहे म्हणजे अरे तुरे केलं तर हो चालेल ना. हो चालेल त्या टेनिस बॉलने सुरू झालं. हां, ते सगळे टेनिस बॉलने खेळायचे. मग आम्हाला ते हेवा वाटायचा. ते रविवारी मॅचेसला चाललो मी आणि आम्ही असे काहीतरी नाही नाही तू नाही तुला नाही वगैरे असं. मग तिथून एक जिद्द, त्या रिजेक्शनमुळे एक जिद्द जागी झाली आणि मग मी प्रॅक्टिसला जायला लागलो आणि मला कळायला लागले अरे मला जमतंय थोडंफार. तर तिथून तो काळ आला आणि मग वेगवेगळ्या टीम्स मला त्यांच्या मॅचेसला पाहुणा म्हणून घेऊन जायला लागले इतपत माझी तयारी झाली. पण मुंबईत क्रिकेटर्सच इतके की एवढ्या सगळ्या याच्यामध्ये मी उठून दिसेन इतकं काही माझ्याकडे नव्हतं आणि फिजिकल फिटनेसही त्या जेवढा अपेक्षित आहे हाय लेवल क्रिकेटसाठी तेवढा नव्हता. मग मी सातारा गाव माझं, तिथे डिस्ट्रिक्टसाठी सिलेक्शनला गेलो, तिथे सिलेक्ट झालो, तिथे एक 100 मारले. मग तिथे काहीतरी त्या पेपरमध्ये फोटो आणि ते मोठी बातमी आल्यामुळे खूपच कॉन्फिडन्स वाढलाय. नाही इथे त्या इव्हनिंग न्यूज आणि मिड डेमध्ये यायच्या बातम्या आमच्या काही स्कोअर केला की. तिथे म्हणजे अगदीच जरा छोट्या गावात जरा ते मोठं असायचं. पण त्यानंतर मला एक मुलगी सांगून आली आणि हा आणि आई म्हणाली मी एकटी आहे, तू दिवसभर बाहेर असतोस, मग असं काय तसं काय बघून तरी घे. आणि बघितली आणि मला ती आवडली. हा हा थँक्स. तर असं झालं आणि मग म्हटलं मी हे जर लांबवलं हो म्हणायला आणि ते भलतीकडे ठरलं तिचं तर गोंधळ होईल, म्हणून मी पटकन हो म्हणून आलो. आणि मग आणि तेव्हाच नेमकं एक दिवस एक वर्ष आधी क्रिकेट हे सुरू झालं होतं नाटक. त्यामुळे क्रिकेट तिथून जी काही उतरती कळा लागली आणि नाटकाला हे महत्त्व यायला लागलं असं झालं. सर तुम्हाला बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर एवढ्या मोठ्या ॲक्टरसोबत काम करताना काही दडपण होतं का आणि त्यांच्यासोबत काम करत असतानाचा अनुभव कसा होता काय तुमचा? आनंद आहे तरी की लहानपणापासून ज्यांना म्हणजे असे पडद्यावर असे बघत होतो त्यांना जेव्हा प्रत्यक्ष बघितलं 8 दिवस सुदैवाने मी होतो तिथं. त्या 8 दिवस त्यांचं काम होतं, माझं छोटं होतं पण मी त्या गर्दीत त्या काय म्हणतात त्याला साक्षीदार म्हणून ते जे काही बसले होते बमन इराणी वगैरे सगळे तिथं 8 दिवस आम्ही बसलो होतो. पहिल्या दिवशी तर आम्हाला बंद करा एकमेकांना सांगावं लागायचं हे बंद करते दिसतंय बघ. असं असंच असं आणि तो माणूसच इतका हे आहे ना तुम्हाला असं लांबून एक प्रतिमा बनते पण त्यांच्याशी वागता बोलताना असं ते फारसं जाणीव करून देत नाहीत, समोरच्या माणसाला रिलॅक्स करतात. आणि सीन माझा त्या 8 दिवसात त्यांच्याबरोबर एक वाक्याचा होता. नंतर दुसरा सीन जो होता तो आणखी 20 एक दिवसानंतर झाला. तेव्हा तर मला काहीच वाटलं नाही, म्हणजे जसं आपण बोलतोय तसं वाटलं इतकं. म्हणजे त्यांचा तो ऑरा आहे ना तो असतोच, पण एक जाणवलं की हा आपल्यासारखाच माणूस आहे आणि मग ती भीती राहत नाही. हा आपल्यासारखाच माणूस आहे, अगदीच आपल्यासारखा माणूस आहे. ते अवाढव्य शरीर आणि ते सगळं आणि ती इमेज. याला जोडून एक प्रश्न आहे सर, मोठी माणसं आपल्याला नेहमीच काहीतरी शिकवून जातात म्हणजे मोठी व्यक्तिमत्व असतात, तर अमिताभ बच्चन सरांकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं? काय म्हणजे मी मोठी वही घेऊन जायला पाहिजे होतं इतकं शिकण्यासारखं आहे. तुम्हाला एक साधारण उदाहरण सांगतो. 8 दिवस आम्ही गप्पा मारायचो. सगळ्यात बमन इराणी अतिशय गप्पिष्ट माणूस आणि त्यांना ओळख लागत नाही. त्या मानाने कितीतरी मोठा हे कॅरेक्टर आर्टिस्ट तरी आमच्याशी स्वतः बोलायला आले, स्वतः ओळख काढायचे आणि स्वतः विषय काढायचे आणि आम्ही फक्त गप्पा मारले. पूर्ण वेळ बच्चन साहेब व्हॅनिटीतनं यायचे, आपले डायलॉग घेऊन इथून फेरी इथून फेरी, हे इकडे हा बोलत बोलत तिकडे. मग मध्येच अजय देवगण डायरेक्टर, अजय मैं जब यहाँ रहूँगा ये कैमरा, अच्छा तो आपको वैसा चाहिए वैसा चाहिए, तर सर जसं आप ठीक आहे ओके, हे एवढं ते करायचे. ह्या 8 दिवसात त्यांनी वय वर्ष 82 अजिबात वेळ न दवडता फक्त आपलं काम करत होते.
आणि त्यांना जेव्हा रिलीफ हवा असायचा तेव्हा ते 5 मिनिटासाठी कुठंतरी जाऊन थोडासा विनोद वगैरे करायचे. नंतर अगदी बालिशपणा म्हणजे कुठेतरी अजय देवगण कोणाला तरी प्रोत्साहनपर वाह अच्छा हुआ म्हणाले की हे म्हणायचे, अजय मैं इतने दिनों से काम कर रहा हूँ आपके साथ, मुझे कभी आपने मेरी तारीफ नहीं की. हे इतकं अजय देवगण म्हणाले की सर मेरी औकात ही नहीं है आपकी तारीफ करने की. ते इतकं ते मध्येच चाइल्डिशही असायचे आणि मग मध्येच अगदी, तर ते वेगळंच व्यक्तिमत्व आहे, ते वेगळंच हे आहे. म्हणजे त्याचं आता काय तुम्हाला अंदाज आला असेल असं मी गृहीत धरतो. सर आता तुम्ही मगाशी क्रिकेटच्या स्ट्रगलबद्दल सांगितलं तुमच्या. स्ट्रगल नाही आहे, मी फक्त आनंद. तुम्हाला- कारण ना मी तुम्हाला एक सांगतो, स्ट्रगल कोणी करतो, ज्याची इच्छा असते तिथं कुठेतरी पोहोचायची आणि मग त्या इच्छेच्या आडमध्ये काहीतरी संकट येतात, अडचणी येतात आणि मग ते पार करावं लागतं, तो स्ट्रगल. हा तो सुरुवातीचा लहानपणीचा हा, तुम्हाला बरं. ज्यावेळेस नाकारलं गेलं बरं बरं. त्यावेळेसचा तो स्ट्रगल. तर जसं तुम्हाला क्रिकेटमध्ये नाकारलं गेलं तसं अभिनय क्षेत्रात सुद्धा तुम्हाला सुरुवातीच्या काळात नाकारलं गेलंय का? हा नाकारलं जातच. तो आम्हाला ऐकायला आवडेल. ऑडिशन्स ज्या आपण देतो त्यात काहीतरी 100 माणसं, 50 माणसं, 20 माणसं याच्यातून एकच निवडतात. ते कुठल्या कारणाने कुणाला आणि का निवडतात ते त्यांनाच माहिती असतं. त्रास याचा होतो की आपल्याला का नाकारलं गेलं ह्याचा अंदाज जर त्यांनी दिला आपल्याला तर बरं होईल. पण बरेचदा त्यांना उघडपणे न सांगता येण्यासारखी पण कारणं असतात, त्यांची व्यावहारिक गुपितं असतात, काही असतात आणखी काहीतरी. तर नाकारलं गेलं ना ऑडिशन्सला, ते बोलवतात तेव्हाच मी जातो. म्हणजे हा एक माझा वीक पॉईंट आहे. मी जर स्वतःहून ॲप्रोच केला तर आणखी जास्त ऑडिशन्स देऊन आणखी जास्त कामं. पण आता कसं होतं आहे की आत्ता तुमचं वय आहे की तुम्ही करिअर प्लॅन करायचं, तुम्हाला आयुष्य घडवायचं आहे. माझं वय असं आहे की चला ना एन्जॉय करू, शूट नसेल त्या दिवशी चला काहीतरी मजा करू, असं कुठेतरी फिरायला जाऊ, असं आत्ता वय आहे. हे सुरुवातीपासून जो मोकळेपणा, जे स्वातंत्र्य मला अपेक्षित होतं ते आत्ता मिळायला लागले आणि मग तेही सोडावं असं वाटत नाही कधी कधी. सर माझं नाव चेतन बोडके. हाय. तुम्ही महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये काम केलं तर त्याच्यातला काही अनुभव आहे का? हो, अनुभव म्हणजे काय, खूप आनंद. ही मुलं इतकी एनर्जेटिक आहेत ना. महाराष्ट्राच्या हास्य जत्रामध्ये कसं झालं की त्यांचा एक असं पर्व आलं होतं की ते एक गेस्ट बोलवायचे आणि त्या गेस्ट बरोबर यांच्या याच ग्रुपमध्ये ते. तर ते मला बोलवल्यानंतर मला साहजिकच आनंद झाला, कारण ही सगळी एनर्जेटिक मुलं इतकी टॅलेंटेड आहेत ही मुलं. आता तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं? असं मी म्हणजे असं म्हणायला खरं म्हणजे इतरांवर अन्याय करण्यासारखं आहे. सगळेच त्यांच्या त्यांच्या जागी खूप, अगदी तो बने सुद्धा, तो आपला गौरव मोरे सुद्धा, तुम्ही विचार करा त्यांनी किती आपल्याला आनंद दिला या सगळ्यांनी. पण जे स्किल स्वतःचं डेव्हलप केलं आहे ना स्टँडअप कॉमेडीमधलं आणि या स्किट्समधलं, हे समीरने एक्स्ट्राऑर्डिनरी डेव्हलप केलं आहे. त्याचे एक एक एक्सप्रेशन, त्याच्या छोटे छोटे रिॲक्शन्स आणि त्याचं तुम्हाला पुढे काय होणार याचा अंदाज येऊ न देता जो तेव्हा ग्रिप करून ठेवतो, तुम्हाला सतत त्याच्या रिॲक्शनकडे बघावंसं वाटणं. ते 10 जणांचं असलं तरी माणूस बघताना समीर काय करतं तिकडेच लक्ष जातं. हे छोटं स्किल नाही आहे, त्याला ना वर्षानुवर्ष त्याने अभ्यास केला आणि खूपच डेव्हलप केलं. तर अनुभव असा आहे की खूपच एनर्जेटिक ही मुलं. आणि एकदा वाचल्यानंतर मला म्हणाले सर चला करूया. म्हटलं अरे वेडायस का, एकदा वाचून नाही बाबा असे. तर मग ते दुसऱ्यांदा माझ्यासाठी बसले, तू भोजने वगैरे. आणि सर आत्ता झालं का, तर म्हटलं एक काम करा, तुम्ही कंटाळलं तर तुम्ही जा, मला आणखी 2दा वाचू दे बाबा. आणि मग म्हणजे इतकी तयार झालीत ती मुलं. आणि टायमिंग, बापरे, टायमिंग तर शिकावं त्यांच्याकडून विनोदी. तुम्हाला महाराष्ट्राची हास्य जत्राबद्दल साधारण म्हणजे काय, तुम्ही कसं पाहता महाराष्ट्राच्या हास्य जत्रेकडे? कारण बघितलं असेल तुम्ही आणि तुम्हाला पण मे बी वाटलं असेल की आपणही जावं इथे परफॉर्म करावं. तर तुमचं कसं आहे म्हणजे त्याच्याबद्दलचं एकंदर मत? महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने मला असं वाटतं की गेल्या काही वर्षात महाराष्ट्राला जगवलं.
कोविडच्या काळात सुद्धा इतका आनंद देणारा कार्यक्रम दुसरा कुठलाच नव्हता. आणि आत्ताही मला असं वाटतं की महाराष्ट्राची हास्य जत्रा, त्याच्या आधी चला हवा येऊ द्या, हे एवढा आनंद देणारे कार्यक्रम आहेत, झालेत. फक्त याच्यात एक लेखक दिग्दर्शक म्हणून माझा अनुभव आणि एक थोडंसं सांगतो तुम्हाला की यातले नट समोर येतात, यातले जजेस समोर दिसतात तुम्हाला. याच्या मागे जी 7-8 लेखकांची टीम आहे आणि याच्या मागे 2 सचिन आहेत, ते त्या प्रत्येक स्किटमध्ये किती महत्त्वाचा रोल करतात हे आम्ही जवळून बघतो. ते प्रेक्षकांना कळत नाही. जनरलीच नाटक, सिनेमा, वेब सिरीज, सिरियल काही असो, श्रेय मॅक्झिमम सगळं नटांकडे जातं. कोविडच्या पिरियडमध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या हास्यजत्राच फॉलो केलं होतं का? हो, कोविडमध्ये हास्य जत्रा सतत बघत होतो. ते जुनं दाखवत होते. आणि तर मुद्दा असा होता की याच्यामध्ये लेखकांकडे आणि दिग्दर्शकांकडे जे दुर्लक्ष होतं ना, ते कधी कधी ना असं वाटतं अन्यायकारक आहे. ही मंडळीसुद्धा तेवढीच लोकप्रिय व्हायला हवीत आत्ता. पण आता मला वाटतं हॉलिवूडमध्ये जसं आहे की लेखकांना सगळ्यात जास्त मान मिळतो, तसं इथे होणार आहे काही काळानंतर, व्हायला हवं आहे. माझा नवीन, आता हे कधी येतील माहीत नाही, धर्मवीर 2चं शूटिंग सुरू होईल आत्ता. त्याच्यानंतर वेब सिरीज ती ताजा खबर, ताजा खबरचा दुसरा पार्ट आता जानेवारीत सुरू होतोय. धर्मवीरचं होतं आणि आता अमिरी नावाचं सिनेमाचं शूट जे आहे ते 9 तारखेला, त्याचं 1 दिवसाचं शूट ऑलरेडी झालं आहे पनवेलला. ते 9 तारखेला आत्ता अमिरी नावाचा सिनेमा आहे. आणि त्याच्या आधी जवळजवळ 5-6 सिनेमे, आता मी पटकन नावं आठवायला सांगू नका. परिनिर्वाण नावाचा एक सिनेमा येतोय, तो येतोय, पण सगळी नावं आठवत नाही. ते बनून तयार आहेत किंवा शूट होऊन तयार झालेत, फायनल प्रिंट यायची. तर ते कधी रिलीज होतील मी नाही सांगू शकत आता त्यांच्या तारखा. आता भुवन बामचा तुम्ही विषय काढला. भुवन बाम हा काय, म्हणजे ही वॉज नॉट ॲक्टर. त्याने काय वाईन्स बनवले, व्हिडिओ बनवले, त्यातनं तो पॉप्युलर झाला आणि आता तो वेब सिरीजमध्ये काम करतोय. तुम्ही नाटकातनं आलेलात, तुमचा एक अभिनय, आणि ही जी आता नवीन पिढी येते ज्यांनी रील्स बनवले आहेत, यूट्यूबवरचा जो कंटेंट करून ती लोक स्वतःहून पुढे आलेत, ह्यांच्यामध्ये आणि ज्या नाटकांमधल्या आलेल्या अभिनेत्यांमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? प्रोसेस प्रत्येकाची वेगवेगळी असते. तुम्हाला एक सांगू का, आपण नटांना असं जज करूया नको. तुम्ही जुने कुठलेही कलाकार घ्या, आत्ताचा कुठला तरी घ्या, तुम्ही तुलना करूच नये. पण तुम्हाला सांगतो, पूर्वी विजय अरोरा, ते धवन, काय असे काही नट होते, त्यांच्याबद्दल असं म्हटलं जायचं की अभिनय तितकासा येत नाही यांना, तरीसुद्धा ते कसे मोठे झाले वगैरे वगैरे वगैरे. तर प्रेक्षकांना काय हवं असतं याच्या बाबतीत अनभिज्ञ असल्यामुळे असा प्रश्न पडतो. प्रेक्षकांना ते पात्र आयदर अंतर्बाह्य बारकाव्यांनिशी मला खरं वाटावं इतपत तुम्ही द्यावं हे हवं असतं, किंवा मी त्याच्याशी रिलेट करायला मला आवडेल इतकं बरं दिसणारं आणि पॉईज असलेलं, ग्रेस असलेलं असावं. तर प्रत्येक नटाकडे वेगवेगळे प्लस पॉईंट्स असतात. कुणी कॅरेक्टरायझेशन करतं, कुणी भावनिकदृष्ट्या जास्त समृद्ध असतं, कुणाची स्वतःची विद्वत्ता किंवा बुद्धिवैभव त्याच्या पात्रांमध्ये झळकतं आणि ते प्रेक्षकांना अपील करतं. कुणाचे लुक्स झळकतात. आपल्याकडे मी रिलेट करतो तो हिरो, तो कसा हँडसम आहे आणि तो कसा तगडा आहे आणि असा आहे तसं आहे, तर मला त्याच्याशी रिलेट करायला आवडतं, म्हणून मग माझा हिरो तो होऊन जातो. मग ही हिरोईन कशी सुंदर आहे आणि तिथं ते दुसरं बाकीचं काम तर करतातच, तिला बिच्चारी वगैरे दाखवतात, तिच्यावर सगळी दुःख, बाजूची सगळी माणसं वाईट आणि ती सद्गुणी, आणि ह्या सगळ्यातून काम होऊन जातं. खूप चांगला अभिनय करणाऱ्याला धडपड करून स्वतःला नोटीस करायला लावण्यासाठी धडपड करावी लागते. यांना ह्या लेखकाचं पाठबळ मिळतं आणि त्यांच्याकडे एक व्यक्तिमत्व असतं जे स्पेशल असतं, जे युनिक असतं आणि जे अट्रॅक्टिव्ह असतं. तर ह्या सगळ्यांचे वेगवेगळे प्लस पॉईंट्स आहेत. मी फक्त अभिनय कलेमध्ये अगदी नवाजुद्दीन सिद्दीकी एवढं डिटेलिंग करणाऱ्यालाच फक्त अभिनेता म्हणायचं का असं मला नाही वाटत. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये एक PhD केलेला असतो, एक आणखी काहीतरी IIT गोल्ड मेडलिस्ट असतो
आणखी एक आणि एक ग्रॅज्युएट असतो, तर तेही ती कंपनीसाठी उपयुक्त जर ठरत असतील तर आपण त्यांच्यात तुलना करण्याची, कारण त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना त्याचं फळ मिळत असतं. काही जणांना तुम्हाला असं वाटतं की ह्या 3-4 वर्षात खूपच क्षमतेपेक्षा जास्त मिळालं, पण त्यांचं ते टिकत नाही. क्षमता वाढवत नाही गेले तर टिकत नाही. काही जणांना क्षमता असूनही उशिरा मिळालं तर त्यांची स्किलची क्षमता असते, पण व्यक्ती म्हणून यश पचवण्याची किंवा मिळवण्याची मानसिकता तयार झालेली नसते, म्हणून उशिरा मिळतं. तर प्रत्येक गोष्टीचं कारण असतं की आपल्याला जी इच्छा वाटते ते मिळत नाही कधी, आपण ज्या तयारीचे असतो ते मिळतं. हा निसर्गाचा नियम आहे. माझ्या मनात आलं म्हणून मला मिळायला पाहिजे असं वाटणं हे दुःख ओढवून घेण्यासारखं आहे. माझी तयारी इतपत झाली आहे असं मला वाटत असेल तर मग ती इच्छा. सर जशी तुम्हाला अभिनयाची आवड आहे, बरं. लेखनाची पण आवड आहे, तुम्ही कविता पण करता. कविता नाही रे, मी अशी एखाद दुसरी. सर मी तुमच्या फेसबुक अरे मी प्रोफाईल ती बघत होतो मगाशी. मी बऱ्याच कविता केलेल्या आहेत. एखाद दुसरी टाकली असेल ती त्यावेळी. सर एखादी आम्हाला तीच एखाद दुसरी ऐकायला मिळेल तर. मित्रा, ती तुला मी सांगतो फेसबुकवर उघडून ते वाच, मला लक्षात राहत नाही. मी खरंच लक्षात राहत नाही. कारण कविता, सुदैवाने कवी मित्र माझे बरेचसे आहेत. त्यांचं जे बघ, मला वेगवेगळे आवडतात, पण माझ्या कवी मित्रांना वगळून आवडते सांगतो, कारण पुन्हा त्यांची नावं. हां, पण काय आता गारवा, किशोर कदम माझा मित्र आहे. गारवाला काही तोड आहे का? पण त्याच्याच इतर कवितांची, कुणाच्या कवितांची कुणाशी तुलना करू नये. पण मग मला जुने आमच्या काळची ही जी काही रविकिरण मंडळातली जी काही मंडळी होती, तर ती किती चांगले कवी होते हे शाळेत असताना आमच्या मास्तरांनी डोकं फोडलं आम्हाला सांगायचं, तेव्हा नाही कळलं. कविता समजायलाही एक वय यावं लागतं, कवितेत गुंतायलाही एक वय यावं लागतं. पण मी त्या टिपिकल प्रेमकवितांमध्ये नाही फारसा गुंतत नाही, पण ज्या सोशल इश्यूजवर, म्हणून मला भटांच्या कविता नेहमी आवडतात. इलाई जमादारांच्या गझला त्या खूप आवडतात. कळायला सोप्या आणि अपील व्हायला सोप्या अशा जास्त आवडतात. ग्रेस वगैरे माझ्या डोक्यावरून जातात. मी कवी ग्रेस वाचायचा खूप प्रयत्न केला, समजून घ्यायचा प्रयत्न केला, पण असं नाही, तितकं नाही जमलं. मर्ढेकरांचाही प्रयत्न केला. आपला एक अर्थ लागतो, आपला अर्थ लावावा आणि वाचावं, एन्जॉय करावं, इतपत ठीक आहे. पण नाही सर तुम्हाला सादर तर करावीच लागेल. भोगा मग आता. काही नाही, ज्या एखाद दुसऱ्या वेळी एका विशिष्ट मानसिकतेत असताना लिहिली गेलेली एक कविता आहे. थकायला झालं, दमायला झालं तरी शोधायचं आहे. शोधूनही नाही सापडलं तरी रमायचं आहेच. बोललेल्यामधून प्रेमाचं, ऐकलेल्यामधून कामाचं, पाहिलेल्यामधून खऱ्याचे अंश जमवायचं काम सोपं नाही आहे, तरी शोधायचे मात्र आहेच. मिठीमागचा द्वेष, शिवीमागचं प्रेम, डोळ्यांवरचा हृदयाचा प्रभाव आणि अभाव, शरीरावरचा खोट्याचा तणाव मोजणे सोपे नाही, तरी मोजायचे आहेच, शोधायचं आहे. मित्र, सहकारी, शुभचिंतक, नातेवाईक, देणाऱ्यांच्या मुखवट्या मागे घेणारे, मागणारे, लुटणारे, विषारी, बिनविषारी, शुष्क, हे सगळं शोधू शकणारी दृष्टी न मिळणं पचवायचं आहे. शोधलं तरी कुणाला अगदी स्वतःलाही कळू न देता हसायचं आहेच, भेटायचं आहेच, जोडायचं आहेच, शोधायचं आहे, कारण जगायचं आहे. किमान तसं भासवायचं तरी आहेच स्वतःला, इतरांना, कारण सोबतच जगायचं आहे. शेवटाला सार्थक करायचं आहेच. थकायला झालं, दमायला झालं तरी शोधायचं आहेच, कारण रमायचं आहेच. काल परवाच चर्चा करत होतो की तुमचं काम खूप छान वाटतं बघायला
भले तुम्ही खडूस दिसता ऑनस्क्रीन किंवा तुम्हाला रोल तसे मिळतात किंवा थोडासा इगोइस्टिक माणूस ऑनस्क्रीन असा तुम्हाला दिलेला असतो. ते रोलही तुम्हाला छान शोभून दिसतात आणि तुम्ही ते चपखल निभावता देखील. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की मला हे कुणाच्या तरी मुखवट्यामध्ये गेल्यानंतर वागायला छान मजा येते, असं करायला छान मजा येते, फ्री वाटतं. खरंच तुम्ही तसेच आहात का? हे, आता नट म्हटलं ना, आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामध्ये वेगवेगळे हे असं त्याला काय म्हणतात, तुमच्या फाईल्स असतात आतमध्ये, तुमच्या अनुभव विश्वातल्या सगळ्या गोष्टी आणि तुमचा स्वभाव याचं मिक्सचर होऊन आपलं व्यक्तिमत्व बनलेलं असतं. बरोबर आहे. आपण जन्मता तुम्ही 5-6 वर्षांचे असतो तेव्हा जसे होतो तसे आत्ता नाही आहे. मग माझ्या आयुष्यात जे जे घडलं त्याला मी कसा कसा रिॲक्ट होत गेलो, हां, आणि त्यातून माझ्या कुठले प्रसंग आले आणि त्याला मी कसा रिॲक्ट होत गेलो, यातून मी या जगाशी निपटण्यासाठी, सुखी राहण्यासाठी स्वतःला कसं कुठे नेलं, का नेलं, ह्याचा एक मोठा मोठा ग्राफ असतो आपल्या आतमध्ये. तुम्ही जर डोकावलं तर तुम्हाला तो तळापासून वरपर्यंत सापडतो. तर आपल्यामध्ये तुम्ही कधी गर्वाने वागतो आपण कधीतरी, तुम्ही कधीतरी दुःखाने झालात, दुःख आनंद हे तर एक कॉमन सगळ्या गोष्टी आहेत, जे बऱ्याचदा त्याचं कॅश केलं जातं अभिनयात. काही सिरियल्समध्ये म्हणा की हिरोईन नेहमी हसतमुख किंवा रडते, ती हिरोईन कधीतरी गर्वाने किंवा जेलस झालेली दाखवतात का? कधी नाही. वाईट गुण तिच्याकडे नसतात, असं जनरली असतं. किंवा हिरोकडे वाईट गुण असतात का? तो नाही, तो जगाच्या भल्यासाठी जन्माला आलेला असतो. हां, तसं ना आमच्या थोबाडावरच असं लिहिलंय की हा वाईटासाठी, की हा विलनच शोभणार, हा माणूस काहीतरी खून, मर्डरर किंवा लबाड, ढोंगी, गर्विष्ठ असाच शोभणार. आणि मला ते आवडतं. मला आवडतं एवढ्यासाठी की कळत नकळत आपल्या आतमध्ये हे सगळं असतं, पण व्यावहारिक जगात, कुटुंबात, इकडे तिकडे सगळीकडे मला आता आपण असे एक प्रेझेंटेबल वागतो. बरोबर आहे, आपण सगळेच प्रेझेंटेबल वागतो ना. बेडरूममध्ये एकटे असताना अंधार पडल्यावर आपण जे असतो तेव्हा आतमधल्या एक एक फाईल्स जाग्या होतात. तर त्या फाईल्सना एक रिलीज मिळतो मला त्या पात्रांमार्फत. माझ्यामध्ये हिंसा नाही आहे का? आहे. कॉलेजात असताना आम्ही मारामारी केल्यात. हां, तर हिंसा आहे, पण ती चांगली आहे असं मी म्हणतो का? नाही, पण ती आहे ना आतमध्ये कुठेतरी. मग मला कळलं की याच्यावर ताबा ठेवायला हवा, नाही तर कठीण आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आतमध्ये असतात. तर माझ्या सुदैवाने अशी वेगवेगळी, ज्याला कुणीही माझ्या व्यक्तिमत्वात हे आहे असं दाखवायला नाकारतात, ते मला दाखवायला मिळतं. आणि त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींना एक रिलीज मिळतो, एक आणि त्यातून मला सेल्फ नॉलेजही होतं. अरे आपल्या आतमध्ये हे आहे बरं का. ज्या अर्थी मी अरुण गवळी केला होता ते एक थी बेगममध्ये, तर मला सगळे म्हणाले की तू साधारण 20-30 माणसं मारून बसला होतास असं वाटत होतं. हां, तर म्हणजे माझ्या आतमध्ये एरवी म्हणाले ते मुंगी मारताना पण आपण म्हणतो, ए अरे कशाला काळी आहे, लाल नाही आहे, लाल मुंगी असली तर मारणं कशाला आपण म्हणतो ना. पण मग हिंसा आपल्या आतमध्ये नसते का? विजय तेंडुलकरांचा एक लेख होता, त्यांना सॉरी मी जास्त बोलतोय की ते वेळेचं काहीतरी बंधन आहे, जोशी सर बघतात काहीतरी तर त्यांना एक काहीतरी राष्ट्रपतींकडून एक असं एक सर्वे करण्यासाठी फेलोशिप मिळाली होती. तर त्याच्यात त्या वेगवेगळ्या जेल्समध्ये जाऊन त्या यांचा अभ्यास करायचे, कैद्यांचा अभ्यास करायचे. तिथे त्यांनी आवर्जून मला ना फाशी देताना बघायचं आहे, एकदा माणूस मरताना बघायचं आहे असं म्हणून त्या जेलरला विनवणी करून त्या फाशीची प्रोसेस बघितली होती. आणि त्यांनी असं लिहिलं आहे की कुठेतरी मला आतून ते असं पटकन, अरे हे काहीतरी वेगळा अनुभव म्हणून आवडलं म्हणे. आणि मग मला गिल्टी वाटायला लागलं, घरेच्या एक माणूस मरताना बघून मला आवडतंय, हे काय चाललंय. आपण जनरली चांगल्या माणसाच्या व्याख्येत बसवतो, स्वतःला बसवायचा प्रयत्न करतो, एकमेकांनाही.
आणि ती व्याख्या आपल्याला कोणी दिली माहिती आहे का? कुटुंबाने, समाजाने, चित्रपटाने, नाटकांनी, कादंबऱ्यांनी. पण माणूस म्हटलं की ह्या व्याख्येत एका व्याख्येत बसू शकत नाही. चांगल्या किंवा वाईट व्याख्येत माणूस बसू शकत नाही. सगळं येतं त्यात. म्हणजे काय म्हणतात त्याला, एक काय म्हणतात त्याला, एक शब्द आहे, ऑल इन वनला शब्द आहे त्याला, काय म्हणतात, एक चांगला शब्द आहे त्याच्यात. जाऊ दे. तर आपल्या आतमध्ये ते असतं, पण आपण अवेअर असल्यामुळे, सुसंस्कृत असल्यामुळे अवेअर असतो, आणि अवेअर असल्यामुळे आपण त्याच्यावर ताबा ठेवू शकतो किंवा त्याच्या मुळाशी जाऊन ते डिलीट करू शकतो आतल्या ॲपमधून. तुम्ही हे असे वाईट रोल करून सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत, आमच्यासारखे चांगले चाहते मिळत आहेत, यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि तुम्ही इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात आमच्या सगळ्यांसोबत, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप थँक्यू. असे चाललात, बोललात मनसोक्त, मनापासनं खूप वेगवेगळ्या विषयांवरती, त्यासाठी सुद्धा खूप खूप थँक्यू. अरे खरं म्हणजे तुम्ही मला आनंद दिलाय. आत्ता कसं होतं, नट असो किंवा कुणीही असो, तुमच्यातलं कुणीही असो, स्वतःबद्दल बोलायला आपल्याला थोडंफार आवडतंच. हां, कारण ना घरात आपल्याला गृहीत धरलं जातं, कामाच्या ठिकाणी गृहीत धरलं जातं. त्यामुळे कसं चाललंय तुझं ह्या पलीकडे कुणी जात नाही, किंवा कसं चाललंय तुझं असं विचारून उत्तराची वाट न बघता जातात माणसं. त्यामुळे तुमच्याविषयी बोला असं म्हणणारी एवढी माणसं समोर केवढं बरं वाटतंय मला. तर तुम्ही मला इथे बोलावलं आणि गप्पा मारल्यात, खूप छान प्रश्न विचारलेत, आणि विशेष म्हणजे ऐकून घेतलं. घरातही नाही घेतो कोणी एवढं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. गॉड ब्लेस यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.